हे पहा कसं आहे की या ठिकाणी ओबीसी आणि दलित हा जर एकत्र आला तर या महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय आणि सामाजिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। त्याची प्रक्रिया जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये आम्ही यापूर्वी सुरू केलेली आहे आणि हे दलित आणि ओबीसी ह्या सगळ्या चळवळी एकत्र येण्याची प्रक्रिया जी आहे त्या निमित्तानं झालेली आहे। मला पूर्ण आशा आहे की भविष्यात आंबेडकर साहेबांचा पक्ष आणि आमचा ओबीसी बहुजन पार्टी जी आहे ते एकत्रित आल्यास या राज्यामध्ये क्रांति झाल्याशिवाय राहणार नाही। ओबीसी बहुजन पार्टी और वंचित बहुजन आघाड़ी मिलकर चुनाव लड़ेंगे। ओबीसी नेता तथा पूर्व विधायक प्रकाश शेंडगे ने दिए संकेत। सोमवार को ओबीसी नेता पूर्व विधायक प्रकाश शेंडगे नांदेड़ आए हुए थे। इस मौके पर मीडिया से बातचीत करते हुए पूर्व विधायक प्रकाश शेंडगे ने कहा कि अगर हम दोनों आरक्षणवादी एक साथ आ जाएं तो इस राज्य में सामाजिक और राजनीतिक क्रांति आ जाएगी। साथ ही उन्होंने कहा कि दोनों आरक्षणवादी दल एक साथ आ जाए तो हमारे पास हमारा नेता, अपना मंत्रालय और अपनी ही विधानसभा होगी। आगे बोलते हुए उन्होंने कहा कि हमें हमारी गलती का एहसास हो गया है। हमने आज तक प्रस्तापितों को चुना है, लेकिन प्रस्तापितों द्वारा सत्ता का इस्तेमाल कर हमारे ही आरक्षण को बाधित किया जा रहा है, तो हमें अपनी लड़ाई मतपेटी के माध्यम से ही लड़नी होगी। इसलिए कल ही बाला साहेब अम्बेडकर को पत्र दिया जाएगा, ऐसा शेंडगे ने कहा है। इस अवसर पर मराठवाड़ा समन्वयक एडवोकेट अविनाश भोसीकर, महेंद्र देमगुडे उपस्थित थे। हे पहा कसं आहे की या ठिकाणी ओबीसी आणि दलित हा जर एकत्र आला तर या महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय आणि सामाजिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। त्याची प्रक्रिया जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये आम्ही यापूर्वी सुरू केलेली आहे। यापूर्वी लाखांचे आम्ही 3 मेळावे झालेले आहेत। या ठिकाणी चौथा मेळावा जो आहे तो आज परभणीमध्ये या ठिकाणी होत आहे। त्या ठिकाणी लाखाचा जनसमुदाय त्या ठिकाणी येत आहे। त्या ठिकाणी ओबीसी, भटके विमुक्त आणि दलित हे सगळे समाज जे आहेत ते एकत्रितपणे या ठिकाणी एक महाएल्गार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत आणि हे दलित आणि ओबीसी ह्या सगळ्या चळवळी एकत्र येण्याची प्रक्रिया जी आहे त्या निमित्तानं झालेली आहे। मला पूर्ण आशा आहे की भविष्यात आंबेडकर साहेबांचा पक्ष आणि आमचा ओबीसी बहुजन पार्टी जी आहे ते एकत्रित आल्यास या राज्यामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। हो, आमचा प्रस्ताव आता त्यांना आज किंवा उद्यापर्यंत आमचा प्रस्ताव त्यांना जाईल। आमचं लेखी पत्र सुद्धा त्यांना तसं जाणार आहे आणि या ठिकाणी जी गावागावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळी ह्या दलित असतील, तेली माळी साळी कुष्टी कुमार धनगर वडार हे एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये सरपंच सुद्धा जो आहे तो मराठा समाजाचा किंवा कुठल्याही प्रस्थापित समाजाचा होऊ शकत नाहीये। ही भावना आता दलितांच्या मध्ये झालेली आहे, ओबीसींच्या मध्ये झालेली आहे आणि भटक्या मुक्तांच्या मध्ये झालेली आहे। त्यामुळे हे जे समीकरण जे आहे हे एकत्रीकरण समीकरण जे आहे ते आता हे जवळपास हे चाललेलं आहे आणि थोड्या दिवसात जे आहे तर आमच्या एकत्रीकरणाच्या बैठकी सुद्धा या ठिकाणी करण्याचा आम्ही नक्की। न्यूज देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।